अनुज प्रियाची एकमेकांच्या प्रेमावरची कबुली देऊन झाली. कॉलेज संपले, दोघांना नोकऱ्याही लागल्या. आता अनुजला नोकरीनिमित्त 2 वर्षांसाठी अमेरिकेला जावे लागणार होते. पण त्या अगोदर तो प्रियाच्या घरी जाऊन प्रियाचा हात तिच्या आई-वडिलांना मागायचं ठरवतो. ठरल्याप्रमाणे तो प्रियाच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना सगळे सांगतो. त्यावर तिचे वडील बोलतात, तुझी माहिती काढल्याशिवाय आणि प्रियाकडून खरे-खोटे केल्याशिवाय आम्ही काही निर्णय नाही घेऊ शकत. त्यावर अनुज त्यांना उठून, पुढचे सगळे तुमच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या इच्छेने होईल, असे बोलून निघतो. संध्याकाळी प्रिया घरी आल्यावर बाबा तिला विचारतात, तेव्हा प्रिया अनुजवरच्या आपल्या प्रेमाची कबुली देते आणि मी त्याच्याच सोबत लग्न करणार असल्याचे सांगते. तिचे बाबा थोडे नाराज होतात, परंतु त्याची माहिती काढून मग निर्णय घेऊ बोलतात. दिवस भरभर निघून जातात आणि एक दिवस बाबा त्यांना अनुज पसंत असल्याचे सांगतात. इकडे अनुजही त्यांच्या आई-वडिलांचा होकार मिळवतो. आता अनुज अमेरिकेला जायला निघतो. दोन्ही फॅमिली त्याला एअरपोर्टवर सोडायला येतात. बघता बघता 2 वर्ष सरली आणि अनुज भारतात आला. दोघांचे संध्याकाळी 4 वाजता कॉफी शॉपमध्ये भेटायचे ठरले. अनुजला भेटायच्या उत्सुकतेने प्रिया अर्धा तास आधीच जाऊन कॅफेमध्ये अनुजची वाट बघत बसते. बरोबर 4 वाजता अनुज येतो आणि दोघांची भेट होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अनुजने प्रिया आणि तिच्या आई-वडिलांसाठी आणलेले गिफ्ट प्रियाला देतो. त्यावर प्रिया बोलते, माझे दे, आई-बाबांचे देण्यासाठी घरीच यावं लागेल आणि असंही जावई म्हणून तुझे येणे जाणे होतच राहणार आहे. माझ्या घरी तर लग्नाची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. हे ऐकून अनुज आश्चर्याने तिच्याकडे बघतो. कथा इथून पुढे. लग्न? हो लग्न. तूच नाही का सांगितले होते बाबांना की अमेरिकेतून 2 वर्षांनी आल्यावर लग्न करणार म्हणून. माझ्या घरी तर तयारी सुरू झाली. म्हणजे आपल्या दागिन्यांची वगैरे. आणि तुला माहीत आहे का, लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी मी नको म्हणताना आपली लफडी तोडली. हे सारं ऐकून अनुज गप्प झाला. हे पाहून प्रियाने अनुजला म्हटले, काय कुठे हरवलास? नाही, कुठे नाही. पण लग्नाची तयारी एवढ्यात का? अजून लग्न कुठे ठरलं? माझी आई म्हणते, लग्न करणाऱ्या लोकांनी आपली तयारी पहिलीच करावी. उगीच मग गडबड नको. आणि लग्न काय, आता तू आलास म्हणजे तुझे आई-बाबा आणि माझे आई-बाबा ठरवतील. पण एवढ्या लवकर तयारी कशी होणार? तयारी करायला काय काम? एक काम कर, उद्या तू तुझ्या आई-बाबांना आमच्या घरी घेऊन ये. उगीच उशीर नको. नाही, पण प्रिया मला असं वाटतं की आपण उगाच घाई करतोय. म्हणजे अनुज? प्रिया, खरं सांगू तुला? प्रिया, खरं सांगू तर मला अजून 2-3 वर्ष लग्न नाही करायचं. काय? पण का अनुज? प्रिया, मी तुला कारण नाही सांगू शकत. आपण 2-3 वर्ष थांबलो तर? पण का अनुज? काय प्रॉब्लेम आहे? काही असेल तर सांग मला, आपण सॉर्ट करू. नाही प्रिया, तसा काही प्रॉब्लेम नाही, पण मला एवढ्यात लग्न नाही करायचे. पण का अनुज? काहीतरी कारण नक्कीच असेल. पैशाची कमतरता असेल तर आपण साधे लग्न करू. मला काही प्रॉब्लेम नाही. नाही, पैशाची कमतरता नाही, पण मला एवढ्यात लग्न नाही करायचं. अरे तूच तर बाबांना सांगून गेला होतास आणि आता तुला आणखी 2-3 वर्ष थांबायचं आहे. पण का? तुला माहीत आहे, माझ्या घरी स्थळं येतात. त्यांना बाबांनी सांगून टाकले आहे की मी माझा जावई शोधला आहे आणि
तो नोकरीसाठी परदेशी असतो. तो आल्यावर आम्ही ह्याच वर्षी लग्न करणार आहोत. आणि तुला माहीत आहे का, येत्या 2 दिवसात आई बाबा तुमच्या घरी बोलणी करण्यासाठी जाणार आहे. आता मी त्यांना काय सांगू की तुला लग्न नाही करायचं एवढ्यात? पण का ते मला माहीत नाही. हे बघ प्रिया, मी तुला आता एवढेच सांगू शकतो. आपण आणि 2-3 वर्षांनी लग्न करू. तुला माझा विश्वास नाही का? आहे. पण तू हे का सांगतोस? त्याचे कारण पण कळायला हवे ना. हे बघ प्रिया, तू कुठलाच वाईट विचार मनात आणू नको. तुझा अनुज तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. लग्न करेन तर तुझ्याशीच, पण आता नाही, हे मात्र खरं आहे. पण का नाही सांगू शकत? प्लीज मला समजून घे. हे सर्व ऐकून प्रियाचे डोळे पाणावले. ती त्याच स्थिती बोलू लागली. आणि मला कोण समजून घेणार? आजच्या दिवसाची मी किती आतुरतेने वाट पाहत होते. ती फक्त काय हे ऐकायला. सॉरी प्रिया, मला माहीत आहे तुला खूप वाईट वाटत आहे, पण मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. हे ऐकताच प्रिया काहीही न बोलता निघून गेली आणि अनुज तिला थांबवण्यासाठी हाक देत राहिला. काय असेल कारण की अनुजला आपल्या लग्नाचे मत बदलावे लागले आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियाचे मन दुखवावे लागले. प्रिया अनुजला भेटून घरी परतली. घरात पाऊल टाकताच तिला आई दिसली. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. तिचे असे रडणे आईला काही समजेना. जाताना तर ती खूप खुश होती आणि आता आईने तिला विचारले, काय झालं प्रिया, अशी काय रडतेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रियाचे बाबाही आत होते ते बाहेर आले. काय झालं बेटा, का रडतेस? अहो पहा ना, मीही विचारले तर फक्त रडतच आहे. आईने तिला सोफ्यावर बसवले. एक बाजूनी बाबा आणि दुसऱ्या बाजूला आई तिला सावरत होते. प्रियाने रडत रडत सारी गोष्ट त्यांच्या कानावर घातली. हे सारं ऐकून आई हतबल झाली तर बाबांचा पारा चढला. काय काय समजतो तो स्वतःला? अमेरिकेची हवा गेली का वाटतं कानात. पण तू काळजी करू नकोस, त्याच्या डोक्यातली हवा कशी काढायची ते मला माहिती आहे. तिथे अनुजही दुखावला होता. आज प्रथमच त्याने प्रियाला एवढे दुखवले होते. प्रियाचा तो केविलवाणा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. त्याने कॅफेमधून निघाल्यानंतर खूप वेळा तिला फोन लावला, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ येऊ लागला. तो मनातल्या मनात देवाला सांगडी घालत होता. हे देवा, तुला तर माहिती आहे माझे प्रियावर किती प्रेम आहे ते, पण आज जे मी प्रियाला सांगितले ते सुद्धा माझा नाईलाज होता. प्लीज देवा, प्रिया मला समजून घेऊ दे. एवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. लगेच त्याने मोबाईल पाहिला तर प्रियाच्या बाबांचा फोन. हे त्याला अपेक्षित होतेच. त्याने फोन उचलला आणि प्रियाच्या बाबांनी न थांबता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अनुज काही न बोलता गप्प राहून सर्व ऐकत होता. त्याच्या गप्प राहण्याने प्रियाच्या बाबांचा पारा आणखी चढला. ते रागातच म्हणाले, काय रे, आता का नाही बोलत? काही मागणी घालायला आलेलास तेव्हा तर मोठ्या प्रेमाच्या गोष्टी सांगत होतास की मी तुमच्या प्रियाला नेहमी खुश ठेवीन. मग आता काय झालं? की अमेरिकेची हवा लागली का? हे बघा काका, तुमचा राग मी समजू शकतो आणि तुमचं बरोबर आहे, पण माझेही काही कारण असेल ना, म्हणून तर मी हे सर्व करतो. मग सांग ना कसलं कारण ते. तिथेच संसार नाही ना थटलास? नाही काका, एवढा विश्वासघात मी प्रियाशी नाही करू शकत. मग आता काय करतोस?
काका मी तिच्याशी लग्न करणार, पण आता नाही, अजून काही वर्षांनी. आणि आता वेळही कमी आहे. मी फक्त 10 दिवसांसाठी आलो आहे. अजून 8 दिवस आहे. पाहिजे तर कोर्ट मॅरेज करू, तुला वेळ नसेल तर. काका अहो, एवढ्या गडबडीत करण्याची काहीच गरज नाही. आम्ही मस्त धमाकेदार लग्न करणार, असे आमचे दोघांचे स्वप्न आहे. स्वप्न आहे ना, मग पूर्ण कधी करणार? काका तेच तर मी सांगतो. आणि काही वर्षांनी आता तू जाणार आणि 2 वर्षांनी येणार. अरे वयात आलेल्या मुलीचे लग्न त्याच वयात व्हायला हवे. आणि आम्ही तुझ्या भरोशावर आमच्या मुलीला घरी ठेवायचे. मला तिचे ओझे नाही, पण तुझ्या ह्या बदलत्या मतावर आता माझा विश्वास नाही. 2 दिवस देतो तुला, विचार कर आणि मला तुझा निर्णय कळव. वाट पाहीन तुझ्या फोनची, फक्त माझ्या मुलीच्या सुखासाठी. आणि प्रियाच्या बाबांनी रागाने फोन ठेवला. इथे प्रियाला एकच प्रश्न सतावत होता की असे कोणते कारण आहे जे त्याच्या प्रेमावर भारी पडले आहे आणि जे अनुज तिलाही सांगत नाही आहे. एवढे आपले प्रेम कमजोर आहे का? तिने आपला मोबाईल ऑन केला तर अनुजचे 20 मिस कॉल येऊन गेले होते. ती भावूक झाली. तिने त्याला फोन लावला. तिचे नाव मोबाईलवर झळकताच त्याने पटकन उचलला. हॅलो. आणि ती रडायला लागली. अनुजही तिचा रडवेला आवाज ऐकून रडू लागला. हे बघ प्रिया, रडू नकोस. मग तू असा का वागतोस? एवढे दिवस तू दूर होतास तेव्हा तुझ्या आवाजाने मला तुझा सहवास जाणवत होता, पण आज तुला भेटून सुद्धा एकटे वाटते मला. प्रिया, तू एकटी नाही आहेस. तुझा अनुज तुझ्या नेहमी सोबत राहणार. मग लग्न करायला का नकार देत आहेस? प्रिया, मी नकार कुठे देतोय? आणि 2-3 वर्षांनी करू आपण लग्न. पण आता का नाही? तूच म्हणाला होतास ना की 2 वर्षांनी. प्रिया, मला सर्व मान्य आहे, पण काय अनुज, की आपलं प्रेम एवढे कमजोर आहे? नाही प्रिया, ते कधीच कमजोर होणार नाही. आपण पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण होतील, पण आता नाही. प्रिया, म्हणजे तू माझं ऐकणार नाही? तसं नव्हे प्रिया, तुझ्यासाठी काही पण करेन. मग आता काय झालं? अनुज थोडा वेळ गप्पच राहतो. त्याची ही शांतता प्रियाला अजून दुःख देत होती. अनुज गप्प का आहेस? बोल ना काहीतरी. काय बोलू? माझं मन मलाच 1000 प्रश्न विचारत आहे. तुझ्यापासून दूर जाण्यासाठी रोखत आहे. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. काय असेल अनुजचा निर्णय? खरंच त्याचा निर्णय बदलेल आणि वेळ त्याला प्रियापासून दूर जाण्यापासून रोखू शकेल? असे म्हणतात ना, काळ आला की वेळही धावून येते. असेच काहीसे प्रियाच्या बाबतीत घडले, जे तिला सहन होत नव्हते. अनुजशी बोलूनही अनुजने आपला निर्णय काही बदलला नाही. प्रियाच्या बाबांनी निर्णयासाठी दिलेली वेळही निघून गेली आणि अनुज अमेरिकेला निघून गेला. हे सर्व प्रियाच्या सहनशक्तीच्या बाहेर होते. जे काही चालले ते तिला काहीच कळत नव्हते. तिला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे असे कोणते कारण आहे जे अनुजला प्रियापेक्षा मोठे वाटते? जेव्हापासून अनुजचा निर्णय ऐकला त्या दिवसापासून ती स्वतःच हरवत जात होती. हसणे नाही, बोलणे नाही, गपचूप खोलीत राहणे. ऑफिसला सुद्धा ती 4-5 दिवस गेली नाही. जसे काय तिचे आयुष्यच थांबलं होतं. तिची ही अवस्था पाहून प्रियाचे आई बाबा दोघेही आतून तुटले होते. अशाच एका संध्याकाळी प्रिया आपल्या खोलीत अंधारात बसलेली आईला दिसली. तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले. तिने ते पुसत खोलीतली लाईट लावली आणि तिला पाहत म्हटली, प्रिया, अंधारात का बसलीस? आई, आयुष्यातच अंधार पसरला आणि खोलीत कशाला उजेड हवा?
हे बघ प्रिया, जे झालं ते विसरून जा, एक वाईट स्वप्न म्हणून, आणि नवी सुरुवात कर. कसं विसरू त्याला, ज्याने मला भविष्याची स्वप्न दाखवली होती. हे बघ, तो तर निघून गेला, मग तू कशाला उगाच त्रास करून घेतेस. प्रियाचे बाबा बाहेर राहून सर्व ऐकत होते. ते आत येत म्हणाले, बरोबर म्हणते तुझी आई, त्या मुजोराची कशाला हवी आठवण, विसरून जा त्याला. माझे जाऊ दे प्रिया, तुझ्याही विनवणीला भीक तर सोड, दयाही नाही दाखवली त्याने, आणि त्याच्यासाठी तू ही अवस्था करून घेतलीस. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलला तो, पण वास्तवात विश्वासघाती ठरला. 2 वर्षापूर्वी आपल्याच तोंडाने त्याने सांगितले होते की 2 वर्षांनी मी लग्न करीन, आणि आता फिरला तो आपल्या मताशी. आणि त्याच्यावर कसला भरोसा ठेवायचा. आणि 2 वर्षांनी येऊन सांगेल, मला तुमच्या मुलीशी लग्न नाही करायचं. प्रिया, अशा माणसाशी संबंध नकोच. आपण चांगले स्थळ पाहून आणि तू लग्न कर आणि सुखी हो. नाही बाबा, मी त्याच्याशिवाय दुसऱ्या मुलाचा विचारही करू शकत नाही. मग काय त्याची वाट पाहत म्हातारी होणार आहेस. तुम्ही शांत व्हा जरा. काय शांत होऊ सुषमा, गेले 4 दिवस तिच्या चेहऱ्याकडे पाहिले की वाईट वाटते. आपल्या हसत्या खेळत्या प्रियाची अवस्था पाहून चीड येते. असं वाटतंय सणसणीत 2 थोबाडीत माराव्या त्याच्या. माहीत आहे मला, माझी अवस्था काही वेगळी नाही. ज्या फुलाला आम्ही एवढी वर्ष सुखानं वाढवलं, तिला कधीच दुःखाची जाणीव होऊ दिली नाही. ती आज अशा परिस्थितीत पाहून एकच विचार येतो की मी 9 महिने वेदना सहन केल्या, ते हेच पाहण्यासाठी. आणि आईचे डोळे डबडबले. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही. आई आपले डोळे पदराला पुसत होती, तर खंबीर असणारे प्रियाचे बाबाही आज आपल्या चेहऱ्यावरच्या आपल्या वेदना लपवू नाही शकले. आई आणि बाबा दोघेही आतून तुटलेले प्रियाला जाणवले, आणि आपल्यामुळे आपल्या आईबाबांना होत असलेला दाहक त्रास तिला जाणवला. तशी ती उठली. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.